नमस्कार मित्रांनो, आज आपण रानामध्ये हुलग्याचं सूप बनणार आहे. त्यासाठी हे जिरे, लसूण, मिरच्या, कोथिंबीर एकत्र ठेचून घेऊत आणि त्याच्यात मीठ टाकू. हे काळं पडू नये म्हणून थोडंसं. गप ना बाबा तू तरी. हे आपलं सर्व साहित्य ठेचून झाले. आता चूल पेटवायची. दगडाची चूल केली रानामध्ये आणि पाऊस पडलाय आता जरा, त्याच्यामुळे जरा सतीत आहे, थोडं पेटायला थोडा त्रास करते. आईस करून घ्यायची मेल तर आंबट ओलं आहे थोडं, जास्त ओलं नाही पण थोडं ओलं असल्यामुळे त्रास होणार. तेल टाकले आणि त्याच्यामध्ये हे वाटण टाकून घेतलं. हुलग्याचं सूप बनवतो मित्रांनो आपण. या वाटणामध्ये जिरे आहेत, लसूण आहे, मिरची आहे आणि कोथिंबीर आहे. हे जास्त तळून पण द्यायचं नाही आणि जास्त कच्चं पण ठेवायचं नाही. जास्त तळलं तर ते करपून जाईल आणि कच्चं ठेवलं त्याचा कच्चा वास येईल. त्याच्यामुळे मिडियमच हे काय करायचं, भाजून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडी हळद पण घालायची. अत्यंत पौष्टिक असं सूप असतं हे. पाणी घालून घेतलं ह्याच्यात, जेवढं लागतंय तेवढंच पाणी घालून घ्यायचं आहे. दुखण्या बाण्यामध्ये हे सूप आवश्यक प्यायचे जुने लोक, पण आपण देखील पितोय आता. खेडेगावात अजून बी लोक अंग काही दुखायला लागलं, कणकणी आली, सर्दी पडसं खोकला आलं की हुलग्याचं सूप नक्की पितात आज पण. हे असं गाव आहे आमचं, डोंगराच्या कुशीला आहे. अशा प्रकारे सूप बनवायचं चालू आहे आपले हुलग्याचं. पावसामुळे थोडं दुपत आहे सरपान आपलं. विराज गप बस मग. पाण्याला आता आदान आलं की हुलगे भाजून जे काय जात्यावर आपण पीठ दळीले ना, हे दळीलेलं पीठ मग आपण त्याच्यामध्ये हटून घेणार आहोत नंतर. पण आजान अजून आलेलं नाही आहे ह्याला पाण्याला आता उकळी आली. आता ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, तर हुलग्याचं भाजलेलं आणि जात्यावर दळलेलं पीठ आता हे हटून घेतो. आता काहीतरी दिसतंय खायला. अशा प्रकारे पीठ हटून घेतलं ह्याच्यात आणि हे आता आपल्याला चांगलं उकळून घ्यायचे आहे चुलीवर. पीठ चांगलं शिजून निघलं पाहिजे. आमच्या घरचे तर सर्वच माणसं अत्यंत चवीनं ह्याला पितात. मीठ तर आपण अगोदरच टाकलेलं आहे. ते काढताना कोथिंबीर काढताना चांगली उकळी आली. आता मस्त आपल्या सूपला आता उकळी आली हुलग्याच्या. आपल्याकडे या सूपला काय म्हणतात ते नक्कीच कमेंट करून सांगा मित्रांनो. आता हे आपलं रेडी झालंय हुलग्याचं सूप. सर्दी पडसं खोकला, अंगदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी याच्यासाठी हे सूप अत्यंत उपयुक्त आहे. मुतखड्यावाल्या लोकांनी खास हे सूप आवर्जून प्यायला पाहिजे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्याकडे असेच सूप पितात का ते नक्की सांगा. एक नंबर मस्त झाले. तुम्ही पण अशा प्रकारे प्रयत्न करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा.
कसलं झाले विराज? छान झाले का? हं? कसलं झाले? छान झाले का? आवाज देत होत्या. तुला काय कमी सामान टाकलं? हा मी पेले मला हाय माझं हे कसे माझं. त्याला थोडं टाकलं.